फ्रीज मध्ये पालेभाज्या ठेवताना ही चूक करू नका। मी काय करते ते बघा। त्याआधी मस्त असा नाश्ता केला होता मॅगीचा। नंतर मग माझी वॉशिंग मशीन बाल्कनी मध्ये आहे, त्यामुळे तिच्यावर खूप धूळ बसतो। कपडे धुण्यापूर्वी मी आधी मशीन क्लीन करून घेते, कारण ती धूळ धुतलेल्या कपड्यांना लागू नये म्हणून। कपड्यांसाठी 2 प्रकारचे लिक्विड यूज करत असते। एका लिक्विडने छान कपडे निघतात आणि दुसरं जे आहे त्याने कपड्याचा वास छान येतो धुतल्यानंतर। वॉशिंग मशीन क्लीन झाली। आता नंबर लागला कांदे लसूण ठेवण्याच्या टोपलीचा। तीही जरा क्लीन करून घेते। किचन मधली कोणतीही वस्तू वॉश केली की मी ती उन्हात वाळवत ठेवते। उन्हामुळे खूप पटकन सुकते। 10 मिनिटाच्या आत ही टोपली छान सुकली होती। मग त्यामध्ये परत सगळे कांदा लसूण भरून ठेवले। काल संध्याकाळी जेवणानंतर पायी फिरायला गेलो होतो, तेव्हा कोथिंबीर आणि मेथी आणलेली। मला एक छोटीशी ट्रिक शेअर करायची। आपण हिरव्या पालेभाज्या फ्रीज मध्ये ठेवतो, पण कधी कधी त्या पटकन खराब होतात। पण मी काय करते, मी या पालेभाज्या पेपर मध्ये गुंडाळून ठेवते। असं केलं ना की भाज्या जास्त दिवस फ्रेश राहतात आणि पटकन खराब होत नाही। म्हणून तुम्हीही एकदा ही ट्रिक ट्राय करून बघा। आणि अशीच माझी डेली लाईफ बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।